आज पंचायत समिती बारामती या ठिकाणी उपोषण करायची वेळ आमच्यावर आली. त्याचा अर्थ असा की सर्व ग्रामपंचायतमध्ये मनमानी कारभार करून कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. तसेच शासनाने वेळोवेळी जी.आर. परिपत्रक काढूनही कोरोना प्रोत्साहन भत्ता हे अद्यावत कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक लोक द्यायची भावना व्यक्त करत नाहीत. तर त्या संदर्भात त्वरित विचारविनिमय करून माननीय गटविकास अधिकारी यांनी कोरोना प्रोत्साहन भत्ता सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावा असा आदेश काढावा. तसेच माझे सहकारी महिला पल्लवी मिलंद बागाव मेडत ग्रामपंचायत आहे, त्यांच्यावरही जाणून बुजून ठराव करून कुठल्याही सरपंचाची सही नसताना ग्रामसेवकच्या सहीने त्यांना नोटीस पाठवली. ही नोटीस अनाधिकृत असल्याने ते नोटीस रद्द करण्यात यावी व त्यांना त्यांचा न्याय मिळवून द्यावा. तसेच माझे दुसरे सहकारी महिला कमल मोहन जगताप बाबुर्डी ग्रामपंचायत यांचा राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी व वेतनाचा फरक हा अद्याप कुठलाही ताळमेळ ग्रामसेवक घालून देत नाहीत. तरी तो ताळमेळ घालून त्यांची असणारी रक्कम त्वरित अदा करण्यात यावी आणि त्या कामीच हे उपोषण आम्ही करत आहोत. तुम्हाला यापूर्वी या संदर्भात भत्त्या संदर्भात तुम्हाला काय सूचना दिल्या त्या तुमची मीटिंग झाली होती का अधिकाऱ्यांसोबत? माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण साहेब यांच्याशीही आम्ही जिल्हा परिषदमध्ये चर्चा केली व चर्चा करून कोरोना प्रोत्साहन भत्त्याचा जी.आर. पुन्हा प्राप्त केला. पहिला जी.आर. काढला, तो जी.आर. रद्द केला. त्यानंतर संघटनेच्या माध्यमातून भेटून पुन्हा जी.आर. काढला. तर त्या जी.आर.मध्ये आता ग्रामसेवक लोक अशी त्रुटी काढतात की त्याच्यात कालावधीचा उल्लेख नाही, परंतु पहिला जो जी.आर. शासनाचा आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख 23 महिन्याचा कालावधीचा आहे. परंतु तरीही ग्रामसेवक लोक पैसे कर्मचाऱ्यांच्या खिशात द्यायला टाळाटाळ करत आहे. म्हणून मी हे आमरण उपोषणाचं हत्यार उपसलेलं आहे. नाही, ग्रामपंचायतीच्या अंतर्गत किती लोकांचं म्हणजे असं निर्वाह भत्ता आतापर्यंत राहिलेला कर्मचाऱ्याचा? ठराविक लोकांचा म्हणजे जवळजवळ 60% लोक कर्मचाऱ्यांना अजून काय भत्ता आहे आणि काय भविष्य निर्वाह निधी आहे हेच अजून कळून देत नाही आणि किती आहे ह्याचीही जाणीव होऊन देत नाहीत. त्यामुळंच हे उपोषण धरून आज कमल मोहन जगतापचं वय 58 वर्ष आहे, पण त्यांना अद्याप कुठल्याही प्रकारचा हिशोब दिलेला नाही. तर तो रितसर हिशोब देऊन त्या महिलेला न्याय द्यावा हे कामीच आम्ही हे उपोषण करत आहोत. बारामतीतच आहे का? बारामतीच्या म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये अशा कर्मचाऱ्यांसंदर्भात अनेक तक्रारी आहेत. तशा ठराविक तालुक्यामध्ये जो तो तालुका अध्यक्षाकडे कर्मचाऱ्यांच्या तक्रारी असतातच, परंतु आमच्या बारामती तालुक्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रशासन हे अजिबात दखल घेत नाही आणि त्यांच्या मनमानीपणाने कर्मचाऱ्यांच्या हालापेष्टा होत आहेत. 2-2 महिने पगार वेतन वेळेवर होत नाही आणि कर्मचाऱ्यांची हजेरीपट ही ग्रामसेवक लोकांनी पोच करायच्या ऐवजी पंचायत समितीमधून असा मेसेज पडतो की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांची हजेरी उपस्थिती पंचायत समितीमध्ये हजर करावी. तर हा निर्णयही बदलून ही जबाबदारी संपूर्ण ग्रामसेवकाची आहे आणि ती त्यांच्याकडे लोटण्यात यावी. या संदर्भात तुम्ही गट विकास अधिकाऱ्यांना कधी भेटलाय का व सूचना काय दिल्यात का? या संदर्भात आम्ही आमच्या संघटनेचे कॉम्रेड ज्ञानोबा घोणे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कर्मचारी यांनी भेट घेऊन माननीय गट विकास अधिकारी यांच्याही कानावर ही माहिती कोरोना प्रोत्साहन संबंधी, बाबुर्डीच्या प्रश्नासंबंधी व मेडच्या प्रश्नासंबंधी घातली असता त्यांनी असं उत्तर दिलं की तुम्ही सुधारित जी.आर. आणा. आता कर्मचाऱ्यांनी जर सुधारित जी.आर. आणायची तर ऐपत असती तर कर्मचारी हित उपोषणाला 4 पैशासाठी बसलेच नसते. तर या संदर्भात
त्यांना ज्या प्रकारचा जे आर पाहिजे त्याविषयीची माहिती त्यांनी वरिष्ठांना मागवावी आणि वरिष्ठाच्या आदेशाचं पालन करून त्यांनी जे वरिष्ठांनी आदेश दिलाय तो आदेश आम्हाला सादर करावा, हीच आमची विनंती आणि मागणी आहे. ठीक आहे. संतोष कांबळे, बारामती जनहित पत्रकार संघ, बारामती.